हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? काय चाललंय तुमचं? तर आत्ताच ऑफिसहून आले, मस्त फ्रेश होऊन देवाला दिवा वगैरे लावला. त्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला घेतला, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी आणि बाप्पाला नैवेद्य द्यायचा होता, आरती वगैरे म्हणायची होती आणि आज उपवास होता म्हणून म्हटलं मग लवकरच करावं. म्हणून लगेच आल्या स्वयंपाकाला लागले आणि पहिले पीठ वगैरे मळून घेतलं. वरण भाताचा कुकर लावून झाला होता आणि भाजीसाठी कांदा, टोमॅटो हे कट करून घेतलं, कारण मी बनवते मटार ग्रेव्ही. तर त्यासाठी मी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली. मटर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे कढईत तेल टाकलं. ते गरम झालं की त्यात तेजपान टाकायचं, थोडं जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, त्यानंतर कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट. त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि हा मसाला खूप छान फ्राय होऊ द्यायचा. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत याला मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यात तुम्ही तुमचे आवडीचे मसाले घालू शकता. मी येथे चिकन मसाला, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, कश्मीरी लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व ॲड केल्यानंतर याला मी नीट फ्राय केलं. त्यात मटार घातले आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही यात ॲड करू शकता. तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यावर डिपेंड आहे. त्यानंतर इथे माझ्या पोळ्याही झाल्या आणि आज मी उकडीचे मोदक बनवले. त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आरती वगैरे केली, बाप्पाला नैवेद्य दिला आणि आम्ही दोघांनीही उपवास सोडला. मोदक खूप छान झाले होते, त्यातलं सारण एकदम परफेक्ट होतं. तर असंच माझे व्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा. बाय.